गुड इव्हनिंग स्टुडंट्स. वेलकम वेलकम. चला, कोण कोण आलेले? गुड इव्हनिंग, वेलकम. येस, अथर्व, राघव, अमित. गुड गुड गुड. चलो, बाकीचे तयार होत असतील, येत असतील बाकीचे अजून. चलो, आपण सुरुवात करूयात आपल्या कामाला. येस, गुड इव्हनिंग सिद्धांत. गुड इव्हनिंग यथार्थ, गणेश. ओके, ठीक आहे. चला बाळांनो, ऋतुराज. ठीक आहे ठीक आहे. चलो, येस, लेट स्टार्ट. मी यशराज. ओके, गुड गुड. चलो, येस, आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. मी तुमच्या समोर हा एक पेपर ठेवतोय. हा NMMS या परीक्षेचा झालेला पेपर. NMMS या परीक्षेचा झालेला पेपर सन 2023-24. सध्या चालू आहे 2024-25. म्हणजे मागच्या वर्षीच्या मुलांनी जो पेपर दिला होता तो मी आता तुमच्या समोर ठेवतोय आणि याच्यावरती आज आपण काम करणार आहे. ठीक आहे. सुरुवातीला यामध्ये हे पहा, फक्त आजचं पहिलंच लेक्चर आहे म्हणून थोडंसं किंचित म्हणजे 1 मिनिटामध्ये इन्फॉर्मेशन देतो. याला मॅट असं म्हटलं जातं, मेंटल ॲबिलिटी टेस्ट, आणि याला म्हणून त्यामुळे म्हटलं जातं मॅट. हा असतो तुमचा पेपर 1. पेपर 1 हा पूर्णपणे मॅट आहे, मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी, बौद्धिक क्षमता चाचणी सेम. 24 डिसेंबरला झालेला पेपर होता हा, 2023 मध्ये. म्हणजेच यावेळी 22 डिसेंबरला आहे, म्हणजे थोडक्यात 2 दिवस अलीकडे हा पेपर आलेला आहे यावर्षी. संडेनुसार सकाळची वेळ 10:30 ते 12. एकूण गुण 90. एकूण पानं जी असतात ती मोठी असतात आणि वेळ 90 मिनिट. एक प्रश्न 1 मिनिट. पेजेस जे आहेत ते 48 आहेत, पण सगळेच्या सगळे पेजेस तुमच्यासाठी नसतात. म्हणजे उदाहरणार्थ आता हे परीक्षार्थींसाठी सूचना, हे सगळं तुम्ही वाचून घ्याल किंवा तुमच्या शाळांमध्ये जे कोणी त्या या विषयाच्या विभागाचे शिक्षक असतील ते तुम्हाला माहिती सांगतीलच ही सगळी डिटेलिंग. ओके, काय असतं काय नाही ते सगळं त्यांनी सांगितलेलं असेलच. आपण पुढे जाऊयात. ती सगळी माहिती इंग्रजीमध्ये. ओके, पेपर जो असतो तो अशा प्रकारचा आहे की हे पहा, हा सुरुवातीला हा प्रश्नांचा एक भाग, प्रश्न आहेत सुरुवातीला. त्यानंतर त्या पानावरती कच्च्या कामासाठी खाली जागा आहे आणि त्यानंतर पुन्हा तेच प्रश्न इंग्रजीमध्ये आहेत आणि त्यानंतर पुन्हा कच्च्या कामासाठी जागा आहे. पुन्हा मराठीत प्रश्न, पुन्हा इंग्रजीत प्रश्न, असं प्रत्येक पेज आहे ते मराठी मराठी, इंग्लिश इंग्लिश अशा पद्धतीने पुढे जातं आणि सर्वात शेवटी पुन्हा एकदा हे 2 पेजेस असतात कच्च्या कामासाठी. हे 1 पेज आणि हे 1 पेज. ओके. तुम्ही ज्यावेळी पेपरला जाता, थांबा एकदा मला कन्फर्मेशन द्या, तुमचा आवाज माझा जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित येतोय. येस, आवाज माझा व्यवस्थित येतोय याचं एकदा कन्फर्मेशन द्या. आवाज येतोय का व्यवस्थित माझा? चलो चलो चलो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चलो, लेट्स स्टार्ट. ओके, चलो. जेव्हा तुम्ही पेपरसाठी जाऊन बसता, त्यावेळी जो टायमिंग आहे आधीचा, म्हणजे साधारणपणे अर्धा तास आधी तुम्ही पेपर हॉलमध्ये असता. ठीक आहे. तर त्या वेळेमध्ये बसून नाही राहायचं. त्या वेळेमध्ये इकडे-इकडे बघत नाही बसायचं. कोण आहे, कोण नाही, कोणातरी हात केला. मग टीचर सांगणार, की शांत बसा, तुमच्या पेपरकडे बघा, सूचना वाचा. अजिबात ह्या गोष्टी करायच्या नाहीत. आपलं डोकं, आपलं मन आहे ते शांत राहायला हवं. आणि त्याच वेळी दुसरी एक गोष्ट करायची ती म्हणजे हे जे कच्चं काम म्हटलंय ना, इथे तुम्हाला काही तयारी करून ठेवायची.
ही तयारी काय काय आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि मग आपण प्रश्नांकडे वळूयात. ही जी तुम्ही इथे तयारी करणार आहात ना, ही तयारी तुमचा नंतरचा वेळ वाचवणार आहे. कारण नंतर 90 मिनिटात 90 प्रश्न आहेत. तर त्या ठिकाणी एक सेकंद वाचणं सुद्धा फार महत्वाचं असणार आहे. त्यामुळे इथे काय तयारी करायची आहे ते तुम्हाला सांगतो. इथे तुम्हाला वर्ग 1 ते 30 या सगळ्यांचे वर्ग लिहून काढायचे. वर्ग लिहून ठेवायचे. 1, 2, 3 अशा पद्धतीने वर्ग सगळे लिहून काढायचे. ठीक आहे. 2 पानं आहेत कच्च्या पानांची, कच्च्या कामासाठीची. त्यातलं जे आतलं पान आहे, म्हणजे हे लास्टवालं नाही बरं का. याच्यानंतर समजा एक पान असेल, हे पान. तर हे कोरं ठेवायचं. का कोरं ठेवायचं हे? कारण ज्यावेळी तुम्हाला एखादा प्रश्न अडतो किंवा तिथली जी जागा आहे, छोटीशी जागा जी आहे, ती जागा अपुरी वाटते. तेव्हा तुम्हाला मागे आल्याच्या नंतर म्हणजे पेपर जेव्हा तुमच्या हातात येईल, तेव्हा तुम्हाला हे जे पान आहे ना, हे पान कोरं देईल. म्हणजे हा तुमचा पेपर आहे. तुम्हाला हे पान कोरं पाहिजे. जर तुम्हाला पेपर सोडवताना हे पान कोरं तुम्ही ठेवलत आणि इथे कच्चं काम म्हणजे आता जे मी सांगतोय ते करून ठेवलत, तर इथे नंतर हे पान काढल्यावर तुमचा वेळ जाईल. कारण की प्रत्येक वेळी नवीन प्रश्न आला की तो हे पान उघडायचं आणि इथे लिहायचं. मग हे पान उघडणं, परत मिटणं, परत मूळ पेपर आहे तो ओपन करणं, या सगळ्या गोष्टींना वेळ जातो. त्यामुळे काय करायचं की तो जो पेज आहे, ते पेज शेवटचं पेज आहे ते कोरं ठेवायचं आपल्याला प्रश्न सोडवायला. जे सेकंड लास्ट वालं पेज आहे ना, त्याच्यावरती काय काम करायचं ते मी तुम्हाला सांगतोय. वर्ग 1 ते 30 त्यानंतर घन. वर्ग म्हणजे स्क्वेअर, घन म्हणजे क्यूब. हे पण 1 ते 30 लिहून ठेवा. सर जनरली स्क्वेअर जे आहेत ते 1 टू 20 पर्यंत असतात. क्यूब जे आहेत ते 1 टू 10 पर्यंत असतात. आणि बाकी आहेत ते टेबल असतात, पाढे असतात. पण बाळांनो, हे जे आहेत ना हे लिहून ठेवले तर त्याचा फायदा होणार आहे. कसा? तो ॲक्चुअल पेपर चालू असताना मी तुम्हाला डायरेक्ट त्याची जाणीव करून देईल. ठीक आहे. सो वर्ग घन आणि त्यासोबत इंग्रजी अक्षर बुद्धिमत्तेसाठी आवश्यक आहेत. ते म्हणजे आपले अल्फाबेट सगळे. ए, बी, सी, डी, ई 5 चा गट. एफ, जी, एच, आय, जे 5 चा गट. के, एल, एम, एन, ओ 5 चा गट. पी, क्यू, आर, एस, टी 5 चा गट आणि याच्या पुढे यू थोडं अलीकडून घ्यावं लागेल. ठीक आहे, इथे लिहितो मी. यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय एवढंच. ठीक आहे. आणि अजून एका पद्धतीने लिहून ठेवायचं. ती पद्धत म्हणजेच ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम 50% झाले. एकूण 26 अल्फाबेट्स आहेत ना. लक्षात घ्या वरती आपण 25च लिहिलेत. अनेक वेळा 25 आणि काही वेळा 26 अल्फाबेट्सची आपल्याला गरज असते. हे समजून घ्या. एमच्या खाली एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी प्रत्येक वरच्या अक्षराच्या बरोबर खाली आलं पाहिजे. एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड एवढं काम करून ठेवायचं. हे जे काम आहे ना, हे काम तुमचे मिनिमम 5 मिनिट तुम्हाला एक्स्ट्राचे मिळवून देणार आहे. कारण की इतर विद्यार्थी जे आहेत, ज्यांनी ही गोष्ट केली नाहीये, ते विद्यार्थी नंतर कन्फ्युजनमध्ये हे सगळं करत बसणार आहेत. 26x26 त्यानंतर 21x21 ते वर्ग घन ते करत बसतील. किंवा हे अक्षर आहेत ती लिहित बसतील ते नंतर. तुम्हाला ते नाही करायचं. तुम्हाला तो वेळ वाचवायचा हे समजून घ्या. ठीक आहे आणि कच्च्या पानाची जी 2 पानं आहेत कच्च्या जागेची, त्यातलं जे 1 पान आहे त्याच्यावरती पूर्णपणे हे काम करायचं. क्लिअर. चलो. आता वळूयात आपण प्रश्नांकडे. ते कोड काय, नंबर काय असेल ते सगळं पाहतील. तुमच्या शाळांमधले शिक्षक जे आहेत ते तुम्हाला सांगतील.
शाळेतले शिक्षक, त्या विभागाचे जे असतील ते शिक्षक सगळे सांगतील. ओके, चलो. चला, आपल्या समोर आत्ता आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त पहिला प्रश्न. सूचना बघा. पहिल्यांदा सूचना बघा. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठीची सूचना आहे. 1 ते 3 म्हणजे फक्त या प्रश्नासाठी सूचना नाहीये ही. ही सूचना जी आहे ती 3 प्रश्नांसाठी आहे. हे पहिले 3 प्रश्न आणि नंतर 4 आणि 5 साठी स्वतंत्र सूचना येते. म्हणजे एकाच सूचनेमध्ये हे 3 प्रश्न येतात. आता आपण फक्त पहिला प्रश्न पाहूयात. चलो, मी तुम्हाला टाइम देतोय अर्धा मिनिट आणि अर्ध्या मिनिटाच्या नंतर आपण म्हणजे फक्त मी उत्तर पाहणार आणि डायरेक्टली तुमच्या एक्सप्लेनेशनला सुरुवात करणार आहे. ठीक आहे. आपण काही त्यावरती चर्चा किंवा गप्पा मारत बसणार नाही. अरे, डायरेक्ट स्टार्ट होईल? नाही होते. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन 1 2 3 4 स्टार्ट. तुम्हाला सोडवण्यासाठी मी बरोबर आहे का चूक आहे हे पण पाहणार नाही. तुमचा सराव झाला पाहिजे यासाठी फक्त. बघा, अर्ध्या मिनिटामध्ये 16 पैकी 15 जणांनी पूर्ण केले का? म्हणजे अर्धा मिनिट आहे तो पुरेसा आहे. कारण या एका मिनिटात तुम्हाला प्रश्न वाचून, प्रश्न म्हणजे तुम्हाला एवढा प्रश्न नाही ना वाचायचा. हा तिघांसाठी आहे. तुम्हाला एवढाच प्रश्न वाचायचा आहे. हे समजून घ्या. त्यामुळे तुम्हाला वेळ आहे तो पुरेसा राहणार आहे. ठीक आहे. तर मी थोडी स्क्रीन मोठी ठेवतो. म्हणजे आपल्याला पाहायला वाचायला सोपं पडेल. ओके. येस. पहिला प्रश्न. मी कुठे? इकडे थांबू? कोपऱ्यात. कोपऱ्यात जाऊन बसतो. चलो. ओके, स्टार्ट. डार्क मध्ये घेतो. हा, पहा, ए बी म्हणजेच बी कडून ए कडे येताना इथे आपल्याला -1 हवाय. डी ई ई कडून डी कडे येताना -1 आहे. एफ जी जी कडून एफ कडे येताना -1 आहे. ठीक आहे. त्या पद्धतीने ओ पीच्या आधी कोण आहे? प्रत्येक वेळी मायनस केलेला आहे. मायनस एक वर्ड जे आहे, मायनस एक लेटर ठेवलेलं आहे. पीच्या आधी कोण आहे? तर ते आपल्याला पाहायचं. पीच्या आधी येईल ओ, ओ पी. येस. नंतर एसच्या आधी कोण आहे? लक्षात घ्या. आधी कोण आहे हा विचार करताना आपल्याला जनरली विचार करताना आपल्याला जी सवय असते, ती सवय अशी असते, की आपण पुढच्या शब्दाचा विचार करतो. एस नंतर टी हा विचार आपण करतो आणि आपण ओ नंतरच्या टी कडे येतो. विषय काय आहे? तुम्हाला आधीचा पाहायचा आहे ना. एसच्या आधी कोण आहे? तर आर एस. आर एस आणि व्हीच्या आधी यू व्ही. यू व्ही. ओ आर यू. ओ आर यू. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. आता इथे गंमत एक लक्षात घ्या. या प्रश्नाचं उत्तर सोडवताना आपण ज्यावेळी आपल्याला पहिला ओ सापडला, तिथेच आपण आपल्यासाठी फक्त हे 2च ऑप्शन शिल्लक राहिले. कारण इथे पण ओ नाहीये आणि इथे पण ओ नाहीये. ठीक आहे. मग पुढचं जे आहे ते त्या दोघांवरच लक्ष ठेवायचं आपल्याला अशा पद्धतीने. चलो, मी आता वळतोय प्रश्न क्रमांक 2 कडे. बोल देतोय. पोल हा सगळा तुमच्यासाठी आहे बरं का. हां, इथे कोण बरोबर आलं, कोण चुकलं, काय झालं, अजिबात काही विषय नाही. कारण आता एक्झाम जवळ आलेली आहे, सो आपल्याला स्पीडने काम करायचं आहे. 30 सेकंड, पोल स्टार्ट.
बोला तुमच्या स्वतःसाठी आहे. मी बरोबर आहे का, मी चूक आहे का, हे फक्त तुम्हाला शोधायचं आहे. ओके, टाईम ओव्हर. ठीक आहे. चलो बघा. आता हा आहे पुढचा प्रश्न. एम एन. एमच्या नंतरचा एन आहे म्हणजे एन कडून एम कडे जाताना -1. एल एम एन ओ म्हणजेच -3. बघा ना, एमच्या नंतर एन लगेच आहे -1. एलच्या नंतर एम एन ओ तिसरं अक्षर आहे. सो ओ कडून एल कडे येताना -3 होईल. ठीक आहे. आणि ओ कडून टी कडे जाताना बघा, ओ पी क्यू एल एम एन ओ पी क्यू आर एस टी 5 अक्षर आहेत. इथून पुढे आपल्याला 5 अक्षर यायचे आहे. पण टी कडून ओ कडे येताना आपल्याला मायनस करायचे आहेत. म्हणजे सीच्या आधी पहिल्यांदा बघा, सीच्या आधीच अक्षर, सीच्या आधीचं अक्षर बी -1. यूच्या आधीचं तिसरं अक्षर, यूच्या आधीचं तिसरं अक्षर. या गोष्टी तोंडी करायच्या नाहीत. याच्यासाठीच आपल्याला मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने हे सगळं काम करून ठेवायचंय. येस. कुठे गेलं? ओके. ठीक आहे. आता आपण आधी पाहिलं होतं तो म्हणजेच टी. आता आपल्याला यूच्या आधीचं अक्षर हवंय तिसरं. हं. यू कुठे? यू इथे आहे. STUV हा यू आहे बरं का, यू. असं करूया आपण थोडं व्यवस्थित करूया. याच्या आधीचं तिसरं 1, 2, 3 बघा. तिसरा कोण आला? आर. आर आला याचा अर्थ तुम्हाला वेळ जातो यामध्ये. ओके. इथे आर आला. ठीक आहे. बी नंतर आला तो म्हणजेच आर. आणि त्यानंतर पी. पीच्या आधीचं 5वं अक्षर. पीच्या आधीचं 5वं अक्षर. काही उलटं सगळं काही पाठ असायला पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. ठीक आहे. ठीक आहे. हे नाव आहे पेज नंबर 4. आपण हे लक्षात ठेवूयात. पीच्या आधीचं 5वं अक्षर. उलट जाऊयात आपण. पीच्या आधीचं 5वं अक्षर म्हणजेच सगळे जाऊन नाही ना चालणार. हा. चलो. 1, 2, 3, 4, 5. उत्तर आलं के. ठीक आहे. ओके. उत्तर आलं के. BRK ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता जाऊयात प्रश्न क्रमांक 3 कडे. चलो प्रश्न क्रमांक 3 साठी तुम्हाला थोडा वेळ देतोय मी. अर्धा मिनिट. प्रश्न क्रमांक 3. 1, 2, 3, 4. स्टार्ट.
ओके, चलो. आता बघूयात आपण हा प्रश्न कसा सोडवलाय ते. एच नंतर इथे पण उलटच आलेलं आहे. म्हणजे एच इकडे नाही ठेवलं त्यांनी उलट ठेवलंय बघा. एच नंतर एच, आय, जे, के, एल, एम अक्षर आहे 5वं. म्हणजे एम कडून एच येताना -5, जी कडून एल कडे जाताना जी नंतर एच, आय, जे, के, एल पुन्हा आहे -5, डी कडून आय कडे जाताना डी, ई, एफ, जी, एच, आय म्हणजेच आय कडून डी कडे जाताना पुन्हा एकदा -5 आणि ए कडून एफ कडे जाताना बी, सी, डी, ई, एफ पुन्हा एकदा इथे पण आहे ते म्हणजेच -5. म्हणजे प्रत्येक अक्षरातून 5 अक्षर आपल्याला वजा करायची आहेत. ठीक आहे. आता इथे आहे तो म्हणजेच के. के समोर आहे आणि मग आपण केच्या इथे एकतर आपण तिकडे जाऊयात किंवा इथे पण पहा, इथे ऑप्शन काय दिसतोय एफ, ई, एफ, एफ ही 4 ऑप्शन आपल्याला दिसतात. इथून पण आपण अंदाज लावू शकतो. एफच्या पुढे आपण मोजूयात. एफ जास्त दिसतोय ना, तिथून एकदा कन्फर्म करायचं. जी, एच, आय, जे, के. येस. एफच्या मागे असणारं 5वं अक्षर, केच्या मागे असणारं 5वं अक्षर एफ असलं पाहिजे. म्हणजे ईचा ऑप्शन कट झाला. ठीक आहे. आता बघा, जी सेकंड ओळ आहे तिथे जी, जी आणि जी. त्यामुळे दुसरं अक्षर एलच्या मागे कोण आहे हे पाहण्याची गरज नाही. आणि इथे डायरेक्ट तो ऑलरेडी दिसतच होता. बघा, एकतर तिन्हीमध्ये कॉमन आहे, त्यामुळे आपल्याला तो पाहण्याची गरज नाही. चारीकडे त्या जी असल्यामुळे आपण त्याच्यात वेळ घालवायचा नाही, की एलच्या मागे कोण असेल 5वं हे पाहायचं नाही. दुसरी गोष्ट, इथे ऑलरेडी तुम्हाला एल आहे ना त्याच उदाहरणात आणि त्याचे 5 वेळा मागे गेल्यानंतर जी दिसतोय हे पण आहे. म्हणजे समजा ते नसतं तरी. इथे ऑप्शनमध्ये समान नसतं तरी सुद्धा. पुढे इथे डी आहे, इथे डी आहे. नाही ह्याची आपल्याला गरज नाही आता. सेकंड ऑप्शनच कट करूयात आपण. इथे डी आहे, इथे डी आहे आणि इथे ई आहे. मग आता डी की ई एवढं फक्त आपल्याला पाहायचंय. अक्षर क्रमांक तिसऱ्यासाठी. आता आयच्या आधीचं 5वं अक्षर. आपण पाहूया डी पासून. डीच्या नंतर ई, एफ, जी, एच, आय. येस. डी असणारं अक्षर आपल्याला हवं आहे. याचा अर्थ ई असणारं अक्षर जे आहे ते कट झालेलं आहे. राहिले 2च ऑप्शन ए आणि एच हे 2 शेवटी आहेत. आता आपण पाहूयात. ए जर का असेल, ए जर का असेल, तर आपल्याला पुढे अ, ए ई, एफ. ओके. ए आहे की एच आहे ते आपल्याला पाहायचं आहे. समजा ए असेल तर एच्या पुढचं 5वं अक्षर ऑलरेडी इथे दिसतंय एफ. पण इथे एफ नाहीये. म्हणजेच थोडक्यात हा ऑप्शन नाहीये. एचच्या पुढचं 5वं अक्षर आपण पाहूयात. एम येतंय का? एफ, एचच्या पुढे एच, आय, जे, के, एल, एम. येस. 5वं अक्षर येत आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3. चला एकदा चॅट बॉक्सकडे जातोच मी. बाळांनो, तो स्पीड ठीक आहे का? 23 मिनिट झाले म्हणा स्पष्टीकरणालाच. पण 90 प्रश्न कसे व्हायचे रे? 90 प्रश्न होणार नाहीत एवढ्या फास्टमध्ये. त्यामुळे असं वाटतं की हा एकच पेपर तुमचा टप्प्याटप्प्याने होईल असं दिसतंय मला. अर्धा मिनिट देतोय तरी सुद्धा वेळ लागतोय. स्पीड ठीक आहे? का वेळ न देता माझा मी सोडवत जाऊ? स्पीड ठीक आहे ना? ओके, ओके. कसं तुम्हाला वेळ जर नाही ना दिला तर नंतर प्रॉब्लेम येईल. म्हणजे तुम्हाला ते कळणार नाही बाबतीत. कसं तुम्ही करणं आवश्यक आहे ना. मी पेपर सोडवण्यात अर्थ नाही. कारण मला पेपर द्यायचा नाहीये. पेपर तुम्ही सोडवणं आवश्यक आहे. ठीक आहे, चालेल. चलो. पुढे जाऊयात आपण. ओके. चलो, येस. नेक्स्ट क्वेश्चन. चौथ्या आणि 5व्या प्रश्नासाठीचे पुढचा प्रश्न आहे तो बघा. दिलेल्या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल, ते त्या खाली दिलेल्या उत्तर आकृतीच्या पर्यायातून निवडा. ओके. हा घ्या हा चौथा प्रश्न तुमच्या समोर.
प्रश्न आकृती आहे, उत्तर आकृती आहे आणि आता मी पोल देतोय. प्रश्न क्रमांक 4. 1, 2, 3, 4. हाफ मिनिट स्टार्ट. आरसा म्हटले बरं का, पाणी नाही म्हटलेलं, आरसा म्हटलेलं आहे. शब्दाकडे नीट लक्ष द्यायचं. चलो बघा आता या ठिकाणी आरसा आहे म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने आरसा ठेवलेला असतो. आरसा शेजारी ठेवलेला असतो. ओके. आणि इथे ही आकृती आहे. हे बघा, आतमध्ये षटकोन सगळीकडे दिसतोय, त्यामुळे काढत बसायचा नाही. आतमध्ये उलटा त्रिकोण जो आहे तोही सगळीकडे दिसतोय, त्यामुळे तोही काढायची गरज नाही. आतमध्ये या पद्धतीची जी आकृती आहे, अंडाकृती, तर तीही सगळीकडे दिसतीये. तर तिथे वेळ घालवायची गरज नाही. खाली हा जो डार्क पार्ट आहे, तो पार्ट सगळीकडे नाहीये बघा. त्यामुळे पहिल्यांदा ही आकृती कट होईल. तिथं हा डार्क पार्ट नाहीये. राहिल्या 3 आकृत्या. नेहमी काय करायचं, आरशाच्या जवळून लांब जायचं. म्हणजे आता त्रिकोण झाला, हे सर्कल झालं. हां, याच्या पलीकडे ही जी डायग्राम आहे ही, म्हणजे जो काय म्हणू आपण याला, यू म्हणूयात, आडवा यू. तोही सगळीकडे सेम आहे. त्यामुळे त्यालाही परत पाहण्याची गरज नाही. पाहूयात आपण इथे वेगळी वाटणारी एखादी आकृती काय दिसते. इथे बघा, इथे या 3 आकृत्या आहेत. त्याच्यात हा गोल जो आहे तो पण सेम आहे. हे पण सेम आहे. हे जे काजूसारखी जी डायग्राम दिसते ही, ही मात्र वेगवेगळी आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या या 3 आकृत्यांमध्ये. तर ही डायग्राम जी आहे ती इथली बरोबर आहे का चौथ्यातली बरोबर आहे ते आपण पाहूयात. आरशाकडे आहे म्हणजेच हा जो काजू आहे तो इकडच्या बाजूला तोंड करून अशा पद्धतीने असणार आहे. याचा अर्थ चौथ्या आकृतीत उलट दिसतोय. चौथी आकृती कट झाली. आता पाहूयात फक्त या 2 आकृत्या. इथे तिरक्या रेषा दिसतायत वरती आणि इथे आडव्या रेषा आहेत. वरच्या अर्ध्या भागात बरं का, वरच्या अर्ध्या भागात. इथे आडव्या आहेत, इथे तिरक्या आहेत. आपण बघूयात वर तिरक्या आहेत का आडव्या आहेत? येस, इथे आडव्या आहेत आणि आरसा आहे म्हणजे रेषा आडव्याच असल्या पाहिजेत. आकृती क्रमांक 3. हे तुमचं उत्तर. ठीक आहे. चलो पुढे जाऊयात आपण प्रश्न क्रमांक 5 कडे. हे पहा, इथे पहिलं पान आता आपलं संपलं. आता इंग्लिश पेज सुरू झालं. सेम क्वेश्चन्स. सेम, अगदी सेम टू सेम. म्हणजे कुणावरही अन्याय व्हायला नको अशा पद्धतीने. वेगवेगळ्या भाषांमध्ये असतं ना ते. सो सेम असतात प्रश्न. आता हा आला प्रश्न क्रमांक 5. प्रश्नाकृती आणि उत्तराकृती. आरशाचीच प्रतिमा तुमच्या समोर असणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5. 1, 2, 3, 4. नाही, हाफ मिनिट नाही का. स्टार्ट. येस. ओके. चलो टाइम ओव्हर. ठीक आहे. आता बघा, आरशातली प्रतिमा आपल्याला पाहायची. तुम्ही काहीतरी उत्तर काढलेलं असणार. इथे बघा, चारीमध्ये तुम्हाला सेम दिसते तिरकी रेष. तिकडे बघायची गरज नाही. या तिरक्या रेषेच्या वरच्या भागातला जो आहे ना हा त्रिकोण, तो डार्क दिसतो. ठीक आहे. आरशानुसार अशी रचना केल्याच्या नंतर
हा जो भाग आहे याच्यामध्ये हा वरचा जो त्रिकोणाचा भाग आहे तो डार्क दिसतोय. वरचा भाग बरं का, वरचा. हा इथे वरचा आहे. इथे खालचा भाग डार्क आहे. आकृती कट. इथे पण वरचा आहे, इथे पण वरचा आहे. ठीक आहे. आता राहिल्या 3 आकृत्या. पुढे. याच्या सगळ्यात जवळ आरसा जर इथे असेल, त्याच्या सगळ्यात जवळ जो आहे तो इथे तुम्हाला हा सर्कल दिसतोय, वर्तुळ दिसतंय हे. ओके. हे वर्तुळ कुठे आहे पाहूयात आपण. इथे आहे का वर्तुळ? नाही. आकृती कट. इथे आहे का? आहे. इथे आहे का? नाही. आकृती कट. आकृती क्रमांक 3. सगळं चेक करायची गरजच नाही. या एका वर्तुळावरच तुमचं उत्तर निघतंय. म्हणजे हा भरीव त्रिकोण सुद्धा पाहायची गरज नव्हती. हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपल्याला फास्टमध्ये काम करायचं असतं. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. 6 ते 8 साठी तुम्हाला सूचना आहे. दिलेल्या वेन आकृतीतील अक्षरे विविध प्रकारचे नृत्य करता येणारे नर्तक दर्शवतात. ओके. त्यावरून खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. ठीक आहे. प्रश्न पुढच्या पानावर आहे. ही आहे तुमची आकृती. ओके. तर हे कसं करता येईल आपल्याला? थांबा. आधी प्रश्न वाचू आणि मग आपण इकडे येऊयात. ओहो. त्याच्यामध्ये परत अजून मराठी इंग्लिश आलं. ठीक आहे. कथ्थक व्यतिरिक्त इतर सर्व नृत्य प्रकार येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दर्शवले आहेत? कथ्थक व्यतिरिक्त इतर सर्व नृत्य प्रकार येणारे कोणत्या आकृतीने दर्शवले आहेत? कोणत्या अक्षराने दर्शवले आहेत? कथ्थक व्यतिरिक्त हा प्रश्न आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6. 1, 2, 3, 4. कथ्थक व्यतिरिक्त जे नृत्य प्रकार येत आहेत ते कोणत्या अक्षराने दर्शवलेले आहेत? ठीक आहे. इंग्लिश असलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला. इंग्लिशमध्ये शब्द असले तरी. कथ्थक व्यतिरिक्त असणारे नृत्य प्रकार. इतर सर्व नृत्य प्रकार येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दर्शवलेले आहेत? कथ्थकच्या शिवाय. ओके. यस. चलो टाइम ओव्हर. चला पहा आता. कथ्थकच्या व्यतिरिक्त म्हणजे कथ्थक मधलं आपल्याला कुणीही नकोय. यातलं कुणीही नकोय. कथ्थक व्यतिरिक्त इतर सर्व नृत्य प्रकार येत आहेत. म्हणजेच त्याला ओडिसी पण आली पाहिजे, त्यांना भरतनाट्यम पण आलं पाहिजे आणि त्यांना कुचिपुडी पण आली पाहिजे. ओडिसीचा चौरस हा इथे येतोय. कुचिपुडीचा त्रिकोण हा इथे येतोय. हा भाग कथ्थकच्या बाहेर आहे आणि भरतनाट्यमच्या हा भाग मध्ये आहे. याच्यामुळे उत्तर आहे झेड. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. कथ्थक व भरतनाट्यम हे दोन्ही नृत्य प्रकार न येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दर्शवले आहेत? मी परत तुम्हाला प्रश्न वाचून पण दाखवतो. ज्यावेळी आकृती दाखवेल तेव्हा. प्रश्न क्रमांक 7. 7. 1, 2, 3, 4. स्टार्ट. भरतनाट्यम व कथ्थक व्यतिरिक्त भरतनाट्यम व कथ्थक हे दोन्ही नृत्य प्रकार न येणारे नर्तक. कथ्थक आणि भरतनाट्यम दोन्ही येत नाही. त्यांची अक्षरे कोणती? भरतनाट्यम व नृत्य हे दोन्ही प्रकार येत नाही. भरतनाट्यम व कथ्थक असे कोण आहे? ठीक आहे. चालेल. बघा. एका बघा. भरतनाट्यम येत नाही.
आणि कथ्थक सुद्धा येत नाही. हे दोन्ही प्रकार न येणारे. हे दोन्ही प्रकार न येणारे म्हणजे एवढे सगळेजण झाले. भरतनाट्यम आणि कथ्थक हे दोन्ही येत नाहीत. बघा, भरतनाट्यम न येणारे म्हणजे हे सगळे आले आणि कथ्थकवाले हे सगळे आले. ओके. येस. या सगळ्यांना खाली भरतनाट्यम येतंय आणि यांना कथ्थक येतंय. हे सगळे आपण कट केले. शिल्लक कोण राहिले? पी आणि वाय. पी-वाय म्हणजेच हे तुमचं उत्तर. पाटील योगेश सर, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे. ऑप्शन नंबर 3 पाटील योगेश सर. ठीक आहे. चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 8. केवळ कुचिपुडी व भरतनाट्यम हे दोन्ही नृत्य प्रकार करता येणारे नर्तक. कुचिपुडी आणि भरतनाट्यम जमतं असे नर्तक कोण कोण आहेत? ठीक आहे. कुचिपुडी आणि भरतनाट्यम. मी पोल देतोय. चला, तो पोल तुमच्यासाठी आहे बरं का. आता बरोबर येते चूक येते ते तुमच्यासाठी आहे. मी काही ते पाहतही बसणार नाही. प्रश्न कितवा चालू आहे आपला? 8वा. 1 2 3 4 स्टार्ट. चलो 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 चलो. ओके. चला बघा, प्रश्न आहे केवळ कुचिपुडी व भरतनाट्यम हे दोन्ही प्रकार करता येणार आहे. फक्त 2च प्रकार करता आले पाहिजेत हा त्यांना. कुचिपुडी आणि भरतनाट्यम. आता बघा, कुचिपुडी येणारे हे एवढे आहेत आणि भरतनाट्यम येणारे हे एवढे आहेत. पण या दोघांच्या मध्ये जे कॉमन आहेत ते एवढे आहेत. त्यांना भरतनाट्यम आणि कुचिपुडी दोन्ही येत आहे. पण केवळ कुचिपुडी आणि भरतनाट्यम केवळ म्हटलेलं आहे. यांना कथ्थक पण येतो, हे नकोय. याला झेडला ओडिसी येते म्हणजे हे पण नकोय. राहिला फक्त आर. सो आर इज युअर आन्सर. आर हे तुमचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 8 साठी. आणि आर म्हणजेच 2 नंबरचा ऑप्शन. अरे हा. अरे एरो एरो कुठे गायब झाला? ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 9. चलो. तुमच्या समोर मी ऑप्शन ठेवतोय. 9 1 2 3 4 स्टार्ट. येस. ओके, टाइम ओव्हर. चलो, एका सांकेतिक भाषेत इंडिया हा शब्द असा लिहिला आहे. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये अमेरिका हा शब्द कसा लिहा? ठीक आहे. आता बघा, या प्रश्नासाठी आपल्याला पुन्हा एकदा जायचं आहे ते लास्ट पेजकडे. इंडिया QLVQY. ओके, 8 नंबरचा पान सध्या आपलं चालू आहे. इंडिया बघा, इंडिया INDIA
QLV 8 नंबरला पाहूयात आपण नेमकं काय आहे ते. QLV QY 47 ला जाऊया तिथे. QLV QY. ठीक आहे, बघा आता QLV QY पिन हा QY. ओके, चलो आता हे पहा, आय आणि क्यू यांचा काय संबंध आहे. इथे पण मोजू शकता तुम्ही आणि इथे पण पाहू शकता. तर आपण इथून पाहायचं झालं, हे बघा आय आणि क्यू हे लांब लांब आहेत भरपूर. आय पासून क्यू, आयच्या नंतर हे पहा आय, जे म्हणजे 1, हे 5 म्हणजे 6, 7, 8 हे 8वं अक्षर आहे. ठीक आहे, आय नंतर क्यू. एन एल, एनच्या आधी एल, 1 2 म्हणजे -2 हे दुसरं अक्षर आहे. डीच्या नंतर व्ही, व्ही म्हणजेच बघा 1 2 1 1 अधिक 5 6, 6 अधिक 5 11, 11 अधिक 5 16, 17 आणि 18 18वं अक्षर आहे. आय नंतर क्यू पुन्हा 8वं अक्षर आहे आणि ए नंतर वाय म्हणजेच 5 10 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि तो स्वतः 24वा एवढं अक्षर आहे. मग अशा पद्धतीने जर आपल्याला बदल करायचे असतील, तुमच्याकडे पहिलं आहे ते म्हणजेच ए. ए नंतरचं 8वं अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 उत्तर येत आहे आय. ठीक आहे, विषय हा आहे की आय पासून तुमच्याकडे ऑप्शन उपलब्ध आहेत का, चेक करा. प्रश्न क्रमांक पेज नंबर 8 वरती. येस, आय पासून नाही, झेड वाय वाय आणि झेड एवढेच आहेत. म्हणजेच जो विचार आपण आता केलेला होता त्या विचारानुसार आपल्याला उत्तर काढता येणं शक्य नाही. ठीक आहे, आता काय करावं लागेल आपल्याला, तर त्यासाठी आपण आता दुसरा जो प्रकार आहे अक्षर लिहिण्याचा त्याच्याकडे वळूयात. आय पासून क्यू कडे. आय पासून क्यू कडे म्हणजे असं तिरकं जात आहे. ठीक आहे, मग ए पासून तिरकं गेल्यावर कोण येतोय, तर वाय येतोय. आपण शोधूयात ऑप्शन मध्ये वाय आहे का. ऑप्शन मध्ये वाय आहे का. 8 नंबर, येस, 8 नंबरच्या पेजवरती ऑप्शन मध्ये वाय झेड वाय वाय झेड. व्हेरी गुड. म्हणजे पहिलं आणि चौथं कट केलं तर दुसरं आणि तिसऱ्यामध्ये तुम्हाला उत्तर सापडतंय. ठीक आहे, पण ठीक आहे, वाय आपल्याला सापडला. एम इथे पण आहे आणि इथे पण आहे, बघायची गरजच नाही. काय चेक करत बसायचं. त्यानंतर आहे तुमचे यू आणि यू, तो पण दोन्हीकडे आहे, म्हणजे तिसरं अक्षर आहे तेही दोन्हीकडे आहे. आय म्हणजे हा यू आणि यू यालाही बघायची गरज नाही. इथे आहे आय आणि इथे आहे एच. येस, याला शोधणं आवश्यक आहे. मग जसं आपण या ठिकाणी पाहिलं 47 पेजवरती, आता बघूयात बाकीची अक्षर जी आहेत ती पण तशीच आहेत का ते एकदा चेक करूयात प्रश्नातली. ठीक आहे, आय पासून क्यू असा तिरका येतोय. एन पासून एल कुठे आहे. एन पासून एल यस तिरका आहे, पण तो वरच्या दिशेला आहे. ओके, डी पासून व्ही तिरकाच आहे. आय पासून क्यू तिरकाच आहे आणि ए पासून वाय तिरकाच आहे. ठीक आहे,
आता आपण बघूयात अमेरिका. अमेरिका हा आपला शब्द होता. सो या ठिकाणी आपण पाहिले की या दोन्ही अक्षरांसाठी सेम ऑप्शन दोन्हीकडे होते. त्याला चेक करत बसायचं नाही. कारण की ती येणार जे उत्तर ते सेमच येणार आहे. त्यामुळे त्याला चेक नाही करायचं. पुढे येतो म्हणजे तुमच्याकडे आहे आर. आर इथे आहे. आर खाली आहे आणि जे अक्षर एक खाली होतं, तिथून एरो वरती तिरका गेल्यावरती योग्य उत्तर आपल्याला मिळालंय. तर इथे आपण आर पासून तिरकं वरती जाऊयात. आपल्याला सापडतोय एच. एच ऑप्शनमध्ये आहे का ते आपण चेक करूयात. पेज नंबर 8. ऑप्शनमध्ये एच आहे का? येस, हे पहा. इथे एच आहे, इथे आय आहे. याचा अर्थ हे कट हे योग्य आहे. अशा पद्धतीने आपण 9वा प्रश्न सोडवला. आता पाहूयात 10वा प्रश्न. चलो मी पोल देतोय 10व्या प्रश्नासाठी. अर्ध्या मिनिटाचा पोल असेल. ऑप्शन 1, 2, 3, 4. हाफ मिनिट स्टार्ट. ओके. चलो टाइम ओव्हर. एक सांकेतिक भाषा म्हणजे कोडवर्ड आहे. कोडवर्डमध्ये गो अहेड हा शब्द अशा पद्धतीने लिहिलेला आहे. हा शब्द अशा पद्धतीने लिहिला आहे. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये स्टॉप नाऊ हा शब्द कसा लिहिला जाईल? पाहूयात आपण. GHOPABHIEFABDE. क्लिअर गोष्ट आहे. जो आपला शब्द आहे त्याच्यातून एक एक अक्षर पुढे सरकवलेला आहे. ठीक आहे. तसंच पाहूयात आपण. STTUUPPQNLMNOOPWX. TUPQ इथे नाहीये. TUPQ इथे नाहीये. TUPQOPX. बरोबर. येस. क्लिअर? चलो 48 मिनिट झालेत आपले. 10 मिनिट अजून आपण घेऊयात, पाहूयात. चलो नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 11. येस, मी तुम्हाला पोल देतोय. प्रश्न क्रमांक 11 साठी. 1, 2, 3, 4. हाफ मिनिट स्टार्ट. ओके. चलो. चला, याची काही उत्तर तुम्ही दिलेलं असेल. आता पाहूयात आपण याचं उत्तर काय आहे ते. ठीक आहे. इथे काय केलेलं आहे, तर इथे आपल्याला हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न देताना असा विचार केलेला आहे, की इथे
जी अक्षर आहेत, जी तुमच्या समोरची अक्षर आहेत, त्या अक्षरांचा क्रमांक, त्यांचा नंबर काय? आता नंबर कसा कळणार? एक काम करू आपण. स्वप्न हा शब्द जो आहे, तो आपण लिहून घेऊयात सेपरेटली. ठीक आहे. कुठे घेऊयात आपण? पेज नंबर 47 ला जाऊयात. स्वप्न आणि नंतर शिंदे हा शब्द आपल्याला पाहायचा आहे. पेज नंबर 47. येस. ओके. स्वप्न. ठीक आहे. आता स्वप्न. स्वप्नाचा एस जो आहे त्याचा नंबर काय आहे? बघा. 5, 10, 15, 16, 17, 18, 19. 19वा अक्षर आहे. डब्ल्यू कितवा अक्षर आहे? 5, 10, 15, 20, 21, 22, 23. हे 23वा अक्षर आहे. डब्ल्यू 23वा अक्षर आहे. ए पहिलं अक्षर आहे. पी 5, 10, 15, 16. ठीक आहे. हे खून केले बरं का फक्त. हा. एन कितवा आहे? तर 5, 10, 11, 12, 13, 14. आणि ए कितवा आहे? पहिला. आता या सगळ्यांची टोटल करायची. बेरीज करायची यांची. बघा. 19 अधिक 1 20. 16 अधिक 14 16 आणि 4 20. 20 आणि 10 30. 30 अधिक 20 50. 60 70 73 आणि शिल्लक राहिलेला एक 74. मी काय केलं ते समजून घ्या. मी ज्यावेळी हे मांडतोय ना, हे जेव्हा करतोय ना, तेव्हा ती करण्याची शॉर्टकट मधली जी मेथड असेल ती आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. हे समजून घ्या. ठीक आहे. 7 आणि 4 हे 2 अंक आले. या दोघांचा गुणाकार 7 चोक 28. आता बघा तुम्ही तुमचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 म्हणजे पेज नंबर 8 वरती हे पहा. हा. स्वप्न हा शब्द जर 28 लिहिला, तर 28 कसा लिहिला? या प्रत्येक नंबरचं, या प्रत्येक अक्षराचं काउंटिंग घेतलं, त्याची बेरीज केली आणि त्यात येणाऱ्या अंकांचा गुणाकार केला. ठीक आहे. आता याच सांकेतिक भाषेमध्ये म्हणजेच याच पासवर्डमध्ये शिंदे हा शब्द लिहायचा आहे. लक्षात घ्या, शिंदे हा शब्द काय आहे? तर शिंदे सरकार आहे. मोठं सरकार ना. नुकतंच शिंदे सरकार बदलून फडणवीस सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे. पण एक 2.5 वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य केलंय शिंदे सरकार आहे. सो त्यांचं नाव आहे. बघूयात आपण इथे काय उत्तर येईल ते. शिंदे. शिंदे हे नाव जर आपण घेतलं तर ते कसं असेल ते आपण पाहूया. ठीक आहे. नाही नाही नाही. थांबा. बघा 16 पैकी 6 जणांना लक्षात आला हा विषय. कारण की थोडा त्या पद्धतीचा सराव झाला पाहिजे त्या प्रकारच्या प्रश्नांचा. ठीक आहे. आता बघा शब्द घेऊयात आपण शिंदे. एस एच आय एन डी ई. एस कितवं अक्षर आहे? 5, 10, 15, 16, 17, 18, 19. एच कितवं आहे? 5, 6, 7, 8. आय कितवं आहे? 9. एन कितवा आहे? आपण मगाशीच घेतला होता 14. मागे बघायचं. पण सोडवले असतं ना. डी कितवा आहे? 4था. ई कितवा आहे? 5वा. ठीक आहे. आता पहा. हे आहेत हे 14. 14 आणि 4 18. 18 अधिक 5 23. 23 हे 19 हे 8 हे 9. ठीक आहे. 8 आणि 9 ना हे दोघं जण. बघा. 9 1 9 9 2 18. 8 आणि 3 11. 18 अधिक 11 19 आणि 10 29 ला 9 हातच्या आले 2.
5 59. ठीक आहे. म्हणजे 5 आणि 9 आणि या दोघांचा गुणाकार 5 9 45. आता या तुमच्या प्रश्नाकडे पेज नंबर 8. तुमचं उत्तर शिंदे हा शब्द कसा लिहिला जाईल? 45. ओके. आता वळूयात आपण प्रश्न क्रमांक 12 कडे. गटात न बसणारी आकृती ओळखा. ही आहे तुमच्या समोरची आकृती. चलो मी पोल देतोय. प्रश्न क्रमांक 12. 1 2 3 4. स्टार्ट. अर्ध्या मिनिटाचा पोल आहे. थोडक्यात आपले जर आपण फास्ट असं घेतलं तर 15 प्रश्न होत आहेत म्हणायचं एका तासामध्ये. विहानचा मेसेज आलाय सर, जेव्हा तुम्ही पोल सुरू करता तेव्हा आमच्याकडे 15 सेकंद संपलेले असतात. आमच्याकडे फक्त 15 सेकंद बाकी आहेत. प्लीज चेक. विहान, ही एक्झाम नाहीये फायनल. हा वेळ कशासाठी? हा फक्त तुम्ही त्या प्रश्नाचा विचार करा म्हणून ती वेळ आहे. पोल बाजूला ठेवा. तो विषयच बाजूला ठेवा पोलचा डोक्यातला. इथे बरोबर येणार नाही, इथे चुकीचं नाही. इथे बरोबर येण्याने स्कॉलरशिप मिळणार नाही आणि इथे चुकल्याने स्कॉलरशिप जाणार नाही. आपल्याला ते जमतंय का? त्या विचारानुसार आपण बरोबर चाललोय का हे आपल्याला चेक करायचंय. ठीक आहे. आता इथे पहा. इथे आकृत्या आहेत. 4 आकृत्या आहेत. गटात न बसणारी आकृती आपल्याला पाहायची आहे. सो ती आकृती आपण पाहूयात. इथे घेऊयात आपण फरक डायरेक्ट तुम्हाला सांगतो मी. हे पहा, हे या ठिकाणी एरो वर आहे, वर आहे, वर आहे. पहिल्या आकृतीतला जो हा एरो आहे तो खालच्या दिशेला आहे. गटात न बसणारी पहिली आकृती. चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक आकृती क्रमांक पुढचा म्हणजे प्रश्न पुढचा. आता घेऊयात 13वा प्रश्न. येस. ओके. 3 आकृत्या आहेत. चलो 13व्या प्रश्नासाठीचा पोल मी आता देतोय. पोल म्हणजे फक्त तुम्हाला विचार करायला काहीतरी थोडासा वेळ असावा म्हणून. नाहीतर माझं मी डायरेक्ट स्पष्टीकरण देत बसेल ना सगळं. अजून 5 उदाहरणं झाली असती तशी. प्रश्न क्रमांक 13. 1 2 3 4. स्टार्ट. सिद्धांतचा मेसेज येतोय, सर आय एम गेटिंग ओन्ली 4 सेकंड्स टू सॉल्व्ह इट. नो प्रॉब्लेम. सध्या आपल्याला एका तासामध्ये जास्तीत जास्त उदाहरणं सोडवता येणं हे सध्या महत्वाचं आहे. चलो टाइम ओव्हर. येस. चलो इथली आकृती. तुम्हाला नेहमी सांगितल्याप्रमाणे हे पहा, डार्क जो पोर्शन आहे ना त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं. हे पहा, हा जो आहे ना हा पोर्शन, हा डार्क पोर्शन आहे. या पोर्शनकडे पाहता हा भाग बघा, हा एरो खाली आहे. खालून हा एरो असा वळालेला आहे या बाजूला. म्हणजे इकडून या बाजूला वळालेला आहे. म्हणजे इथून हा एरो असा वर गेला पाहिजे. समजा या आकृतीत हा वर असता असा, इथून हा या बाजूला आला असता म्हणजे इथे बरोबर आहे. हा एरो इकडून असा क्लॉकवाईज फिरत आहे 3 आकृतीत. इथे मात्र तो उलट दिशेने फिरत आहे. अँटी क्लॉकवाईज. सो ही तुमची वेगळी आकृती आहे. प्रश्न क्रमांक 14. पोल.
ऑप्शन नंबर 1 2 3 4 स्टार्ट। चलो टाइम ओव्हर। बघा या ठिकाणचा फरक आहे तो डायरेक्ट सांगून टाकतो। हे पहा, हाच आहे रो पहा, क्लॉकवाईज चाललेला आहे, क्लॉकवाईज चाललेला आहे, क्लॉकवाईज चाललाय घड्याळाच्या दिशेने, आणि हा मात्र घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चाललेला आहे। आकृती क्रमांक 4। चला पुढे प्रश्न क्रमांक 15 ते 17 साठी एक गट केलेला आहे। आता 1 तास होऊन गेलाय, आपण एक काम करूयात, 15वा प्रश्न घेऊयात। ठीक आहे, त्या गटातला एक घेऊयात। पुढील प्रश्नात अक्षरांचा एक विशिष्ट गट दिलाय, दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या त्या गटांशी जुळतो, तो योग्य पर्याय लिहा। आणि हा आहे तुमचा प्रश्न। हा आपण शेवटचा प्रश्न घेऊयात। बघा, क्रिएट पोल क्वेश्चन नंबर 15 1 2 3 4 30 सेकंड स्टार्ट। यस, चलो पहा। यस, चलो टाइम ओव्हर। बघूयात आता हा प्रश्न जो आहे तो कसा सोडवलाय ते। इथे काय करण्यात आलेलं आहे, इथे प्रत्येक आकृतीमध्ये प्रत्येक अक्षराचा इथे एक नंबर आहे तो फिक्स केलेला आहे। म्हणजे आता उदाहरणार्थ के, के हा कितवा अक्षर आहे, आता आपण अक्षर पाहिली आहेत। ठीक आहे, के आहे 11वं अक्षर। जी कितवं आहे, तर जी आहे 7वं अक्षर, आणि ए आहे पहिलं अक्षर। 11 अधिक 7 18, 18 अधिक 1 19। ठीक आहे, ही आहे याची बेरीज, ही आहे याची टोटल। पुढे जे, आता हा जो जे आहे तो कितवा आहे, तो आहे 10वा, एफ आहे 6वा, आणि जी आहे 7वा। 6 अधिक 7 13, 13 अधिक 10 23। ठीक आहे, एम आहे 13वा, जे आपण आत्ताच पाहिला 10वा, आणि एच, एच जो आहे तो आहे 8वा, 8वा अक्षर। 13 अधिक 8 21, 21 अधिक 10 31। आता यांचा जो गट तयार होतोय तो असा आहे, की या तीनही संख्यांचे म्हणजे तीनही अक्षरांचे जे नंबर्स आहेत त्यांची जर आपण टोटल केली, तर 19 ही मूळ संख्या आहे, 23 ही मूळ संख्या आहे, आणि 31 ही मूळ संख्या आहे। मग अशा पद्धतीची यापैकी कोणती अशी संख्या आहे की मूळ संख्या आहे, तर तिथे आपण आता पाहूयात। ठीक आहे, आता ORT, PMF, RML आणि TNH हे सगळेच्या सगळे आपण लास्ट पेजला घेऊयात। चलो पेज नंबर 47। ओके, चल थोडं आधीच आहे ते थोडंसं खोडतो मी। यस, चलो तुमच्या पुढे ऑप्शन आहेत ORT, ORT, दुसरा ऑप्शन आहे PMF, PMF, तिसरा ऑप्शन आहे RML, RML, आणि चौथा ऑप्शन आहे TNH,
TNH. ठीक आहे. आता बघा O कितवा आहे? 5, 10, 15. 15 अधिक R कितवा आहे? 5, 10, 15, 16, 17, 18. T कितवा आहे? 5, 10, 15, 20. 20वा आहे. तर तुम्ही इथे नंबर टाकून ठेवले तरी चालेल बरं का. म्हणजे 5, 10, 15 हे करण्याचा सुद्धा तुमचा वेळ वाचेल. ठीक आहे. पुढे 8 अधिक 5, 13 ला 3, 4 ला 1, 2, 3, 4, 5. किती आले? 53 आले. ओके. किती आले? 53 आले. पुढे PMF. P कितवा आहे? 16वा. M कितवा आहे? 13वा. F कितवा आहे? 6वा. 15 ला 5, 4 ला 1 हे आले 25. ओके. एकदा बघा ORT बरोबर आहे का? 5, 10, 15वा, 16, 17, 18वा R आणि T 19, 20वा. चालेल, ठीक आहे. चलो नीट बघा. RML. R कितवा आहे? 18वा अधिक M कितवा आहे? 13वा अधिक L कितवा आहे? 12वा. ठीक आहे. 18, 19, 20 अधिक 10, 30, 40 आणि 3, 43. आणि TNH. T कितवा आहे? 20वा. N कितवा आहे? 13, 14वा. आणि H कितवा आहे? 8वा. 8 आणि 4, 12 ला 2, 4 ला 1, 2, 1, 3, 4, 42. सो या ठिकाणी हे जे सगळे नंबर्स आहेत, याच्यामध्ये ही जी संख्या आहे, ही संख्या मूळ संख्या आहे, ही जी आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे. तर इथे आपण बोलूयात आकृती क्रमांक 8 कडे, म्हणजे पेज नंबर 8 नाही, पेज नंबर 10 कडे. अशा पद्धतीने याचं उत्तर येत आहे आकृती क्रमांक 3. कुठे गेला पेन? हा, ओके. आकृती क्रमांक 3. ठीक आहे. चलो, तुम्ही इथे भरपूर चॅटिंग केलेलं आहे. मला फक्त एवढंच सांगा, आता एवढ्या वेळात आता जवळपास 1.25 तास होत आला, आपण 15व्या उदाहरणापर्यंत आपण पोहोचलोय. ठीक आहे. तो हा स्पीड ठीक आहे की अजून स्पीड वाढवायचा? बरोबर. टाइमपास, एक रिव्हर अकाउंट, आय थिंक 200 ते 400. ओके. यू रिअली काउंटेड इट काउंट अस इमॅजिनरी नंबर. ओके. चला जेवणापर्यंत सर्वात जास्त 500. अरे बाळांनो, इथे गप्पा मारू नका. ते समोर लक्ष द्या. काय उत्तर आहे ते. थोडा स्पीड वाढवला पाहिजे. स्पीड अजून जर वाढवायचं असेल गणेश, तर मग मी जे 15 सेकंद येतोय ते पण कमी करावे लागतील. आणि तसे मला वाटतं 20 उदाहरणांपर्यंत होऊ शकेल. हे तुम्हाला सोडवायला वेळ नाही देता येणार. कारण तुम्हाला सोडवायचा जो वेळ आहे तो दिला, की दिल्या तो संपतोय. म्हणजे मी असा बसून राहिलोय, जसं मी सेकंद पाहतो, तुम्हाला सांगतो की एवढा वेळ राहिला वगैरे, त्याला वेळच नाहीये. ठीक आहे. ओके, ओके. ठीक आहे. चालेल. ओके. बघूयात आपण. लेट्स चेक. आणि कसं आहे, आता आज 15 झाले, पण सुरुवातीला 10-1 मिनिटं मी तुम्हाला स्पष्टीकरण पण दिलं ना, पेपर संदर्भात थोडंसं. तो ते तो वेळ पण आपण काउंट करूयात. माझ्या मते 20 प्रश्न एका तासामध्ये होऊ शकतील. 20 प्रश्नांचं एक टार्गेट आपल्याला ठेवता येऊ शकतं. तर तुम्ही जर अजून कमी केला तर आम्ही सोडवणार पण नाही. अच्छा, ओके. बरोबर आहे.
म्हणूनच म्हटलं मी. म्हणूनच म्हटलं. पोलच नका देऊ. ठीक आहे. ओके, ओके. नाही सर, थोडा वेळ कमी पाहिजे. बरं. ठीक आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणणं आहे. बघूयात. सुवर्ण मध्य साधणं हे माझं काम आहे. तर ठीक आहे. तुमचे बाकीचे पण विषय आहेत, इतर काही विषय. सो त्या विषयांचा पण अभ्यास करा आणि या एकाच विषयाला नका अडून धरू. पण या विषयाला जेवढा तुम्ही वेळ देताय, उदाहरणार्थ आता हा 1 तास, सव्वा तास तुम्ही दिलेला आहे. ते शिवाय अजून एवढाच वेळ तुम्ही या विषयाला दिला पाहिजे आणि तेवढेच 2 तास आहेत ते इतर विषयांना पण दिले पाहिजेत. अशा पद्धतीने. ठीक आहे. मला एक सांगा, अर्ध्या मिनिटाच्या पोलचा उपयोग होतोय का? एका वाक्यात उत्तर द्या. एका शब्दात. अर्ध्या मिनिटाच्या पोलचा उपयोग होतोय का? सांगा. आता येस आले हे आधीचं असेल. इथून पुढचे उत्तर आहेत त्याला मी काउंट धरेल. हो. ओके. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सोडवायला तुम्हाला पुरेसे कसं आहे, नुसता मी सोडून उपयोग नाही ना. तुमचं डोकं चाललं पाहिजेल ना. नाहीतर ते एखाद्या मूव्ही पाहिल्यासारखं आपलं चालू आहे. सरांचं प्रवचन चालू आहे, कीर्तन चालू आहे. आम्ही आपलं बसलोय टाळ कुटत. इथे चॅट बॉक्समध्ये गप्पा चालू होत्या मगाशी. अरे मी इकडे एक्सप्लेनेशन देतो, तुम्ही गप्पा काय मारताय? तसं नका ना करू. हां? ठीक आहे. ठीक आहे. ओके. ओके, ओके. चालेल. चलो, थांबूयात मग इथे आपण. 5 ते 9 सेकंद. ओके. चलो, चलो, चलो. ठीक आहे. चलो, टाटा. बाय-बाय. भेटूयात उद्या. याच पेपरचा पुढचा भाग घेऊ. हां, ठीक आहे. टाईमपासचे मेसेजेस आले, पण तो आता विषय तुमचा आहे ना. तुम्ही टाईमपास करताय, मी नाही. मी माझं काम बरोबर करतोय. लक्षात घ्या, तुम्हाला पाण्यापर्यंत नेण्याचं म्हणजे एखादा जो माणूस असतो, समजा एखाद्या घोड्याला पाणी पाजायचं असेल, तर त्या तळ्यापर्यंत न्यायचं काम आहे तो सोबतचा माणूस करू शकतो. पाणी प्यायचं काम त्याला स्वतःलाच करावं लागणार आहे. आता मी लेक्चर घेतोय, घरचे मोबाईल देतायत, तुमच्या हातात मोबाईल आहे. सो त्याच्यावरती चॅटिंग करायचंय, की त्याच्यावरती लेक्चरकडे लक्ष द्यायचंय, हा पूर्ण प्रश्न तुमचा आहे. त्याला तिथं कोणी काही दुसरं करू शकत नाही. हं? चलो, बाय-बाय. येस, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट ऑल ऑफ यू.